मुख्य नेते पद हे प्रतिनिधी सभेचा भाग देखील नसल्याचं सिब्बलांकडून म्हणण्यात आलंय। त्यामुळे शिंदेंची मुख्य नेते पदावरील निवड कायद्याला धरून नसल्याचं सिब्बल म्हणतात। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी विधिज्ञ आहेत प्रतीक राजूरकर सध्या जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत तुमचं एनडीटीव्ही मराठीवर। या सगळ्या चौथ्या दिवशीची सुनावणी सुरू आहे आणि आता थेट एकनाथ शिंदेंवरती त्यांची नियुक्तीच कशी बेकायदेशीर होती आणि त्यांना मुख्यमंत्री पद कसं बेकायदेशीरपणे देण्यात आलं असं सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलंय। कसं बघायचं याकडे? हो, सिब्बलांचं जो युक्तिवाद आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की 18 जुलैला जी शिंदेंकडनं जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीला फक्त दोन जे दस्तावेज होते तेच महत्वाचे निवडणूक आयोगाने मांडलेले आहेत। त्यामधलं एक जे आहे ते लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी जी होती ते पत्र आहे आणि दुसरं ती जी बैठक झाली त्या बैठकीला प्रतिनिधी सभा संबोधून त्यांनी स्वतःची मुख्य नेतेपदी निवड करून घेतली। हा कपिल सिब्बल साहेबांचा मुख्य युक्तिवाद सध्या सुरू आहे। अगदी, पण त्यातनं आता मुळात जी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेण्यात आलाय तर निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र त्यावरती देखील आक्षेप घेण्यात येत आहेत। त्याकडे कसं बघायचं? कारण निवडणूक आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर खरंच काही निर्णय दिलेत या सगळ्या प्रकरणावर वाटतं असं? आता सिब्बल साहेबांचा तसा युक्तिवाद आहे, आता ते कोर्टाला ठरवावं लागणार आहे। ते बाहेर जाऊन त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काही निर्णय दिले आहेत किंवा काय, पण आता त्यावर बागची साहेबांनी आता मला वाटतं 2-3 काही प्रश्न केले आहेत, त्याच्यावर त्यांचे युक्तिवाद आणि प्रतियुक्तिवाद सुद्धा झाले। आता त्या अनुषंगाने बघायला गेलं तर थोडंसं आता सिब्बलांच्या मते तर त्यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काही निर्णय दिलेले आहेत। कारण निवडणूक आयोगाने 18 जुलैची जी ताकद होती शिंदेंची ती गृहीत धरायला हवी होती, ती न धरता त्यांनी जी वाढत गेली त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी सभागृहातलं जे बहुमत होतं शिंदेंचं त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून हा जो पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय दिलाय तो तसा बेकायदेशीर आहे असं सिब्बलांचा युक्तिवाद आहे। अगदी, पण आज 29A4 आणि 9च्या संदर्भात देखील त्यांनी युक्तिवाद केला सिब्बलांनी आणि त्या संदर्भात 2018ला जी घटना ECIला देण्यात आली होती ECIला मिळालीच नाही असं ECIनं म्हटलं होतं आधी। तर मग सिम्बॉल ऑर्डर आणि पॅराग्राफ 15वर त्याचा काही परिणाम होऊ शकतो किंवा ते किती प्रमाणात टिकाऊ आहे? म्हणजे हा युक्तिवाद किती प्रमाणात टिकाऊ आहे? आता कसं आहे, सिब्बल वारंवार तेच सांगतात आहे कोर्टाला की हे आपल्याला सगळं म्हणजे कुठून सुरू करायचं आणि कुठे संपायचं यावरतीच ते सध्या आता न्यायालयाचं आणि वकिलांचं एक कम्फर्ट लेवल ते शोधतायत की नक्की कुठून सुरू करून कुठे संपायचं। आता त्यात नक्की कुठल्या बाजूनी ते माप झुकेल हे आपल्याला आता थोडं सांगता येणं कठीण आहे, कारण ते इव्हेंट्स म्हणतो आपण किंवा फॅक्ट्स म्हणतो त्या फॅक्ट्सच्या आधारेच ते सगळं ठरणार आहे। कायद्याने जर आपण जायचं म्हटलं किंवा कायद्याच्या दृष्टीने आपण जर बघतो म्हटलं तर थोडंफार निवडणूक आयोगाने पॅरा 15 सिम्बॉल वगैरेच्या दृष्टीने थोडंसं आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन निर्णय दिला असू शकतो असं मला वाटतं। अगदी, आता मुळात शिंदेंची मुख्य नेते पदावरील निवडच बेकायदेशीर असल्याचा देखील सिब्बलांनी युक्तिवाद केला आणि त्याला आयोगानं देखील काही प्रतिसवाल असल्याचं म्हटलं। आयोगाच्या भूमिकेवर देखील शंका उपस्थित केली आहे। हे सातत्यानं आयोगाला जर दोषी ठरवण्यात येत असेल किंवा त्या बाजूने जर काही निर्णय घेतला गेला कोर्टाकडनं तर किती अडचणीचं ठरू शकतं शिंदेंसाठी? हो, शिंदेंसाठी जर म्हणजे हा जरतरचा प्रश्न आहे अर्थात। जर कोर्टाने असा काही निकाल दिला तर मग ते आता शिंदेंना कदाचित पुन्हा नव्याने काही तिथे जाऊन त्यांना अर्ज करा, त्यांना नवीन पक्ष वगैरे किंवा ते आता बऱ्याचशा चर्चा राजकीय दिसतात आहेत की कोणी म्हणता इकडे विलीन होतील, कोणी म्हणतात तिकडे विलीन होतील, तर ते आता म्हणजे त्यावर राजकीय भाष्य तुम्ही नाही करू शकणार, कारण कायद्याच्या दृष्टीने पण त्यांना आयोगाकडे कदाचित जर पुन्हा पाठवलं तर पुन्हा आयोग त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो जर निकाल तसा लागला तर। पण हाच मुद्दा आहे की म्हणजे आता ज्या पद्धतीत आयोगानं निर्णय घेतले ते जस्टिफाय ठरू शकतात कोर्टात की कोर्ट त्यालाही अमान्य करू शकतं? कारण स्वतंत्र आयोग आहे, त्यांनी निर्णय दिला होता तो ज्या पद्धतीत मेजॉरिटी आहे ग्राउंडवरती किंवा ज्या पद्धतीत आमदारांची संख्या शिंदेंच्या पाठीमागे होती, खासदारांची संख्या होती, त्याला धरून ते बहाल करण्यात आलं होतं। मग येत्या काळामध्ये
कसा ट्विस्ट येऊ शकतो या सगळ्या प्रकरणात केवळ निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे? नाही, एक तर कसं आहे, आपल्याला पुन्हा चंद्रचूड साहेबांचा जे घटनापीठाचा निकाल होता त्यामधलं जे वाक्य आहे की पक्षीय बहुमत म्हणजे हे तुमचं सभागृहातलं आणि संघटनेतलं ह्या दोन्ही परस्पर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला फक्त सभागृहातलं बहुमत हे महत्वाचं ठरणार नाही. तुम्हाला दोन्ही पातळीवरती म्हणजे संघटनात्मक पातळीवर आणि पक्षीय सभागृहातल्या पातळीवर ते सिद्ध करावं लागेल. पण तिथे शिंदे साहेबांना एक मला वाटतं थोडंसं अपयश येत आहे ते हे करण्यात. अर्थात त्यांचे अजून युक्तिवाद व्हायचे आहेत. त्यांचे युक्तिवाद झाल्यानंतर अजून बरीच स्पष्टता येईल त्यामध्ये. आपण आज सिब्बलांचा युक्तिवाद ऐकून एकदम निष्कर्षावर नाही जाऊ शकणार. पण म्हणजे आता हो बोला बोला. हा नाही सांगत विचारा. म्हणजे तेच आज सगळा युक्तिवाद जो आहे तो ऑर्गनायझेशनल मेजॉरिटीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि ECIनं जो काही निकाल दिलाय तो लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मग हाच अप्रोच जर फेटाळला गेला तर मग साधारण चिन्ह वाटपात नेमका कोणता पर्याय कायदेशीरदृष्ट्या टिकू शकतो किंवा तो योग्य ठरेल? नाही, मग जर हा युक्तिवाद जर फेटाळला गेला तर मग जी परिस्थिती आहे तीच कायम राहील ना. मग त्याच्यात नवीन काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या वरती दुसरं कुठलंच न्यायालय नाही आहे. पण अर्थात हा जर तरचा पुन्हा विषय येतो की जर असं झालं तर किंवा जर तसं झालं तर. त्यामुळे ते थोडंसं न्यायालयावरतीच आपण सोडू. पण एकंदर सगळे जोपर्यंत युक्तिवाद होणार नाही तोपर्यंत याचा एक अंतिम थोडासा निष्कर्ष किंवा अंदाज एक चित्र स्पष्ट व्हायला थोडासा मला वाटतं अजून अवकाश आहे. आपण थोडंसं अगोदर जर बोललो तर ते थोडं प्रीमॅच्युअर होईल. हो, पण आणखी एक प्रश्न याला धरून की ECIनं 2018च्या घटनेतल्या पक्षप्रमुख या पदालाच पॉवर सेंटर म्हटलं होतं. पण आज युक्तिवाद सिब्बलांनी केला आणि त्यात त्यांनी सगळा फोकस शिफ्ट केला तो पक्षरचनेची लोकशाही सिद्ध करण्यावरती. तर ह्याची ताकद किती आहे? म्हणजे सिब्बल खूप हुशार आहेत आणि त्यांनी हा सगळा ज्या फोकस शिफ्ट केलाय त्याला कसं महत्व आहे? नाही, त्यांनी आकडेवारीच दिली ना. त्यांचं जे म्हणणं होतं निवडणूक आयोगाच्या निकालात असं म्हटलं आहे की हे उपनेते जे आहेत ते सगळे नियुक्त केलेले आहेत. पण सिब्बलांनी आकडेवारीच दिली की एकूण 33 उपनेते आहेत त्यापैकी 12 नियुक्त झालेले आहेत आणि 21 लोकांची निवड झालेली आहे. ती त्यांनी आकडेवारी सिद्ध करून दाखवलेली आहे आपल्या युक्तिवादादरम्यान. त्यामुळे ते निवडणूक आयोगाचं जे म्हणणं आहे की एकाधिकारशाही आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर, म्हणजे मला तरी वाटतं की हे चुकीचा निष्कर्ष आहे निवडणूक आयोगाचा. कारण निवडणूक पक्षप्रमुखांची सुद्धा निवड केल्या जाते ती प्रतिनिधी सभेकडनं आणि त्यानंतर त्यांना जे त्यांच्या पक्षाच्या घटनेप्रमाणे जे अधिकार दिलेले आहेत त्या अनुसार या सगळ्या इतर नियुक्त्या होत्या. त्यामध्ये नेत्यांची सुद्धा काही निवड होते, काही नेत्यांची नियुक्ती होते. तर निवड होणाऱ्यांची जी संख्या आहे नेत्यांची उपनेत्यांची ही तुलनेनी नियुक्तीपेक्षा जास्ती आहे. त्याच्यामुळे लोकशाही हे सिद्ध करू शकलेलं आहे की पक्षात लोकशाही आहे. हे याच याच्यावर कपिल सिब्बलांचा सगळा मुख्य बहार होता, जोर होता. त्यांनी ती आकडेवारी सगळीच दिलेली आहे तिथे. आणि उलट 18 जुलैची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये शिंदेसोबत जी लोक होती त्याच्यामध्ये केवळ 2 कागदपत्र होते आणि 2 नेते होते आणि 7 उपनेते होते. हो, हा. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्षीय बलाबल संघटनात्मक जे होतं ते ठाकरेंच्या बाजूनी होतं. हे कपिल सिब्बलांचा हा जो युक्तिवाद होता हा बऱ्यापैकी मजबूत स्थितीतला आहे. पण सिब्बलांनी हेही म्हटलं की आयोग कागदपत्रच बघत नाही आणि सरळ निर्णय देतो, तो लोकशाहीला धरून नाही, असा देखील युक्तिवाद करण्यात आला होता. नाही, ते काय आहे आता त्या सिब्बल साहेबांचं जे आर्ग्युमेंट झालं ना त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की पार्टीचं म्हणजे पक्षाचं जे संविधान होतं ते त्यांनी गृहीतच धरलं नाही. पहिले ते म्हणाले की आम्ही ते 18 जुलैचं पत्र बघू, मग नंतर निवडणूक आयोगाने सुद्धा 18 जुलैच्या बैठकीचं पत्र गृहीतच धरलेलं नाहीये. पक्षीय घटना न बघता नाही ही आम्ही बघतच नाही म्हणून त्यांनी केवळ आणि केवळ फक्त सभागृहातलं बहुमत बघितलं आणि त्या आधारे त्यांनी पक्ष आणि चिन्ह हा शिंदेच्या शिवसेनेला दिलेला आहे. असा कपिल सिब्बलांचा हा युक्तिवाद होता आतापर्यंत जो मी बघत होतो त्या अनुसार. प्रतीकजी, आणखी अपडेट्स आहेत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आणखी तुमच्याकडनं या सुनावणी संदर्भातले अपडेट्स घ्यायचे. सुनावणीचे अपडेट्स माझी सहकारी घेऊन येते हेमाली.
तन्मय, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आज सलग दुसऱ्या दिवशी या आठवड्यातली दुसऱ्या दिवसाची ही सुनावणी सुरू आहे। आजही ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। लोकशाही अशीच कमकुवत होताना पाहू शकत नाही असं सिब्बल यांनी कोर्टासमोर म्हटलंय। त्याविरोधात मी स्वतः याचिका दाखल केली आहे। दरम्यान काही कोर्टानेही आज सवाल उपस्थित केलेले आहेत। फूट म्हणजे नेमकं काय असं कोर्टानं विचारलेलं आहे। तर आजही काही फुटीच्या वेळेसच्या घटनांचा संदर्भ देत कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। आतापर्यंत काय काय युक्तिवाद झाले पाहूया। कपिल सिब्बल यांनी घटनेच्या कलम 29(अ) चा दाखला दिला। तरतूद 29(अ) नुसार ऑफिसचा पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावं देणं अनिवार्य आहे। नवा पक्ष निर्माण केल्यावर या नियमांचा भंग करण्यात आला, याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधलं। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो, तो आयोगाला सांगितला। ठाकरेंनी केलेल्या नेमणुकांची सविस्तर माहिती वेळोवेळी आयोगाकडे देण्यात आलेली आहे। आमच्याकडे माहिती नाही, ही आयोगाची भूमिका चुकीची आहे असं थेट बोट कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ठेवलेलं आहे। शिवसेना उपनेत्यांच्या नियुक्तीबाबत आयोगाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं अशी माहिती सिब्बल यांनी दिली। आयोगानं त्याबाबतची कागदपत्रही तपासली नाही तसा गंभीर आरोप सिब्बल यांनी केलेला आहे। 23 तारखेला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली, 27ला आयोगाला कळवलं। 1999च्या पक्ष घटनेत पक्ष प्रमुख पद नव्हतं, हे यांना 2026ला कळलं। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडणूक आलेल्यांची माहिती आयोगाला दिली। आयोगाला जे हवं ते दिलं, यात घटनेचा काहीही संबंध नाही असाही दावा सिब्बलांनी केलाय। 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नेते नियुक्त केले अशी माहिती सिब्बलांनी दिलेली आहे। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी 33 नेते निवडले। या संदर्भातील कागदपत्र सिब्बल यांनी कोर्टात सादर केलेली आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांनी आज कलम 29(अ) चा दाखला दिलेला आहे। काही कागदपत्र सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर सादर केलेली आहे। आजच्या सुनावणीविषयी आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर। प्रतीकची आजची ही सुनावणी म्हणजे गेले खरं तर ही 4 सुनावण्या अशा झाल्या की तिथे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे ठाकरे गटाच्या वतीनं। या सगळ्या युक्तिवादाकडे जर पाहिलं तर किती दावा प्रबळ ठरू शकतो ठाकरे गटाचा? हो, आता कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातनं ते दिसत आहे। असंच बरंचसं कोर्टही त्यांच्या बाजूनी म्हणताय की तुमचे बरेचसे जे आर्ग्युमेंट्स आहेत, युक्तिवाद आहेत, ती जमेची आहेत। हे कोर्टाने 1-2 वेळा आजही युक्तिवादाच्या दरम्यान सांगितलंय। आता मुख्य मुद्दा त्याच्यातला तोच आहे की पक्षीय बलाबल ते तुम्हाला सभागृहातलं बघायचं की संघटनेतलं बघायचं। आणि आपणच आता जसं म्हणालात की शिवसेना प्रमुखांचं जे निधन झालं त्यानंतर कोणीतरी तो पक्षाचा नक्की तुमच्याशी पुन्हा आपण चर्चा करणारच आहोत। मात्र आत्ताची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना प्रकरणाची आजची सुनावणी संपलेली आहे। शिवसेना प्रकरणाची आजची सलग दुसऱ्या दिवशी ही सुनावणी सुरू होती। आजही ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। त्यांनी आज कलम 29(अ) चा दाखला दिलेला आहे कोर्टात आणि काही कागदपत्रेही सादर केलेली आहेत। मात्र आजची सुनावणी आज संपलेली आहे। उद्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे, त्यानंतर शिंदे गटाकडून तसंच निवडणूक आयोगाकडून सुद्धा युक्तिवाद केला जाऊ शकतो। दरम्यान आज कपिल सिब्बल यांनी काही कागदपत्र सुद्धा कोर्टासमोर सादर केलेली आहेत। तसंच कलम 29(अ) चा दाखलाही दिलेला आहे। उद्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे।